It's Omkar style. ये काली काली आँखें, ये गोरे गोरे कान, ये तीखी तीखी नजरें। It's Omkar style. ये काली काली आँखें, ये गोरे गोरे कान, ये तीखी तीखी नजरें। स्टार मंडळी कशा सर्वजण मजेत असेल मजेमध्ये राहावं लागेल कारण तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे त्यातून तुम्ही जे काय सर्व मटेरियल आहे या व्हिडिओचं ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्या मटेरियलला एक पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि व्हिडिओ पण कसा आहे ते करायचा आहे काय नाही ते एकदम प्रॉपरपणाने तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगेल तर चला लगेच आपण आजच्या जे काही व्हिडिओ आहे ते सुरुवात करू एडिट करायला तर सर्वात काय करायचं आहे अलर्ट पण करायचं आहे जे काय बीटमार्क आणि शेकीपरच्या पेशिपच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून ओपन मारायचं आहे तर सर्वात आधी काय करायचं आहे एकदम शेवटला मी एक ग्रुप दिला आहे ते ग्रुप सर्वात आधी एडिट करून घ्यायचं आहे त्यासाठी त्या ग्रुपवरती क्लिक करायचं ग्रुपमध्ये जायचं आहे डबल ग्रुप वनवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि जे काय खाती फोटो आहे तिथून डिलीट मारायचं आहे यातून जे काय तुमचा फोटो आहे ते तुमचा फोटो येतो समजा ॲड करून दाखवतो काय विषय नाही तर इथून समजा मी हा फोटो घेतला तर अशा प्रकारे हा फोटो ॲड करायचा आहे या लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे दाबून धरून त्यानंतर पुढच्या बिटात जायचं आहे याचा काही एक्स्ट्रा पार्ट आहे इथून डिलीट मारायचं आहे त्यानंतर ग्रुप 2 वरती क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे जे काय आधीचा फोटो आहे ते डिलीट मारायचं आहे परिचयामध्ये क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे डबल तुमचा जे काय फोटो आहे ते ॲड करायचा आहे डबल त्या फोटोवर दाबून या लेअरच्या खाली यायचं आहे आणि जे काय याचा एक्स्ट्रा पार्ट होता आहे ते कट मारायचं आहे तर अशा प्रकारे जे काय आता तिन्ही पण ग्रुप तुम्ही एडिट करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी काय करतो तिन्ही पण ग्रुप एडिट करून घेतो अशा प्रकारे जे काय आता बघू शकता अशा प्रकारे तिन्ही पण ग्रुप एडिट झालेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे काहीच आपलं दिसून जाईल तर आता काय करायचं आहे एकदम ओरिजिनच्या स्टार्टिंगला यायचं प्राईस क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आता यातून तुमचा कोणता पण एक फोटो ॲड करायचा आहे वरती 3 लाईनवर क्लिक करायचं आहे फुल कामची एरियावरती क्लिक करायचं आहे या फोटोला काय करायचं आहे बरोबर आपल्याला 11.8च्या बिटला यायचं आहे आणि इथपर्यंत या फोटोला वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता म्हणजे जे काय ग्रुप आहे ते यातलं एक बीट सोडायचं आहे आणि इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे यातून पुढच्या बिटला जायचं आहे या फोटोला 2 भागी करून घ्यायचं आहे डबल पुढच्या बिटला जायचं आहे त्या फोटोला 2 भागी करून घ्यायचं आहे डबल पुढच्या बिटला जायचं आहे या फोटोला 2 भागी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता बीटप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही कट मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी काय करतो कट मारून घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे तर आता काय करायचं आहे इथून बॅक यायचं आहे सर्वात इथून बॅक आल्यानंतर शेकीपला ओपन करायचं आहे सर्वात आधी काय करायचं आहे जे काय शेवटचा फोटोचा बीट आहे ते इथून कॉपी करायचा आहे सर्वात आधी शेवटच्या फोटोचा बीट कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कर आपल्याला ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे एकदम शेवटचा एक ग्रुप ॲड केला होता बघू शकता हा त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट येतं आहे पेस्ट करायचं आहे तर बघू शकता आता अशा प्रकारे याला दिसून जाईल आता इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपटला ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे का पहिल्या फोटोवरती इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे इथून पहिल्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर बीट मार्करला ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे जे का पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचं आहे आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आता काय करायचं डबल शेकीपटला ओपन करायचं आहे आता इथून जे काही इफेक्ट आहे ते आता वेगळे द्यायचे आहेत त्यामुळे एवढे स्किप नका करू त्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं तर आता काय करायचं जे काय दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इथं डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघू शकता आणि इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे आता इथून बॅक यायचं आहे आणि आता आपल्याला बीट मार्करला ओपन करायचं आहे आता बीट मार्करला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बरोबर 3.27च्या बिटला यायचं आहे आणि त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे डबल डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एकदम खालती पेस्टचं जे काही ऑप्शन दिसून जाईल आणि त्याच्या पुढे एक बाण दिसत असे बघू शकता त्या बाणवरती एकदा आपल्याला अशा वगैरे क्लिक करायचं आहे इथे एक नंबर कलरच्या ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि इथून पेस्टवरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे काहीच आपला इफेक्ट बसून गेलेला आहे तर अशा प्रकारे आता जे काय दुसरा इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे इथून तशाच प्रकारे तर आता इथून जे काय तिसऱ्या पुढचा इफेक्ट आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे तर कॉपी डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे इथून बॅक यायचं आहे बीट मार्करला ओपन करायचं आहे आता इथून काय करायचं आहे आपल्याला तर आपण याचा दिलेला आहे याला तर याचा जे का पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे डब्याच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक करायचे आहे आणि पेस्टवरती क्लिक करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल तर आता हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे आता डबल आपल्याला काय करायचं आहे मला 2 फोटो सोडून द्यायचे आहेत आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे डबल असे क्लिक करायचं आहे तर खाली क्लिक करून पेस्टवरती क्लिक करायचं आहे डबलमध्ये 2 फोटो सोडून द्यायचा आहे आणि ते काही शेवटचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे डबल असे क्लिक करून इथून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेकी फोटो आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे ते किती हा पहिला दुसरा तिसरा आणि हा चौथ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी लेअरवरती क्लिक करून
आणि बिटमार्कला डबल ओपन करायचं आहे. तर बिटमार्कला डबल ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर आता आपण या फोटो आधीचा इफेक्ट दिलेला आहे, तर त्या 5.21 द्यायचं आहे. जे त्याच्या पुढचा जे काही फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, या डब्याच्यावरती क्लिक करायचं आहे, या बाणवरती क्लिक करून करायचं, याला बंद करायचं आणि पेस्टवरती क्लिक करायचं आहे. आता काय करायचं आहे, डबल एक मदत 2 सोडून द्यायचे आहेत आणि जे काही त्याच्या पुढचा फोटो आहे तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे. डबल काय करायचं आहे मदत सोडून द्यायचे, तर आता सर्वच फोटो काही विषय नाही. तर आता काय करायचं आहे, आता इथे आपण एकदम पहिला इफेक्ट इथून दिला होता, तर या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, डबलच्या वेळेस क्लिक करायचं आहे, कॉपी डेट करून घ्यायची आहे. आता इथून काय करायचं, आपली 2 फोटो सोडून घ्यायचे आहे आणि जे करायचं पुढे त्याला आपण हा पेस्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यावर काय याला पेस्ट केलेलं आहे, तर डबल काय करायचं आहे, एक सोडून द्यायचं आहे हे फोटो, म्हणजे मध्ये 2 फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याचा पुढचा फोटो आहे त्याला आपण पेस्ट करून घ्यायचं आहे बघू अशा प्रकारे. तर आता काय करायचं आहे, इथून आता आपल्या एकदा व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, पुढे क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. हे तुम्ही मी बॉर्डर दिली असं मटेरियलमध्ये ते बॉर्डर ॲड करायची आहे, ब्लेंडिंगच्या ज्या जायचं आहे, लायटिंगच्या ज्या द्यायचं आहे, स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. आता हे बॉर्डर आहे इथून शेवटपर्यंत वाढू घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपला व्हिडिओ एकदम प्रॉपरपणानं बनवून रेडी झाला. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, पाहिजे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर तसं होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये मग सांगून द्या. भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकी व्हिडिओ आहे ते बघत राहा.